नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, BMC एक्झाम आता झालेली आहे, त्यामध्ये आलेले प्रश्नाचे आपण इथे प्रश्न बघणार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, BMC झालेल्या एक्झामचे आपण इथं सगळे प्रश्न बघणार आहेत. आधी मराठीचे बघणार आहेत, नंतर इंग्लिशचे, त्यानंतर मॅथ रिजनिंगचे वगैरे सगळे प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपल्या जाऊयाच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, इथंच समानार्थी प्रश्न दिला तो कोणता, तर पवन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कोणता विद्यार्थी मित्रांनो शब्द दिला आपल्याला? पवन. तर पवन या शब्दाचा समानार्थी कोणता शब्द दिलेला आपल्याला? तर समीरण हा शब्द दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवन या शब्दाचे समानार्थी शब्द बघायचे म्हणले तर विद्यार्थी पवन या शब्दाचा तो वायू, हवा, आता समीरण तर बघितलं आहे आपण, तसेच वात, वायू, हवा, वात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला न कळणारा म्हणजे मारुत. मारुत हा सुद्धा समानार्थी शब्द आहे कशाचा? वाऱ्याचा. तसेच अनिल, अनिल आणि विद्यार्थी मित्रांनो पवमान. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे पवन या शब्दाचे म्हणजे पवन म्हणजे वायू, हवा तसे होते. विद्यार्थी मित्रांनो, हे त्याचे सगळे समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायचे, कारण की आपल्याला असे शब्द विचारले जातात TCS पॅटर्ननुसार. TCSमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात जे आपण कधी वाचलेच नसते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हे शब्द समोरचे येणारे सरळ सेवा भरतीमध्ये आपल्याला हे शब्द काम येणार आहे. त्याच्यावर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे शब्द महत्त्वाचे हे लक्षातच ठेवून घ्यायचे आहेत. आता बघा, मृग. मृग या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे आपल्याला. त्याचा काय शब्द दिलेला? कुरंग हा शब्द समानार्थी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मृग म्हणजेच काय होते? ते समानार्थी शब्द होतात हरिण, हरिण किंवा आपलं हरण. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुरंग हा कशाचा समानार्थी शब्द आहे? तर मृगचा. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता जयवंत दळवी यांनी घेतलेले टोपण नाव सांगा. म्हणजे जयवंत दळवी यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं? तर विद्यार्थी मित्रांनो, यांचं नाव आहे ठणठण पाल. हे कोणाचं? तर जयवंत दळवी यांचं टोपण नाव. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो टोपण नावावरती आपण एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ते विद्यार्थी मित्रांनो लेक्चर तुम्ही बघून घ्यायचं आहे, कारण की त्या लेक्चरवर आपल्या TCS पॅटर्ननुसार एक तरी प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांनी लेक्चर ज्यांना बघायचं त्यांनी ते बघूनच घ्यायचं, कारण त्यावर एकतरी प्रश्न विचारला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, खालील म्हणीचा अर्थ ओळखा. तर कोणती म्हण दिलेली आपल्याला? रंग जाणे रंगारी. तर विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा अर्थ दिला आहे ज्याची विद्या त्यालाच माहीत. म्हणजे काय? रंग जाणे रंगारी, ज्याची विद्या त्यालाच माहिती. चला जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. आता बघा, ज्या प्रकारे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित पर्याय ओळखायचा आपला. विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा काय कीटकशास्त्र दिले, कीटकशी संबंधित म्हणजे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो? कीटकशास्त्र. तर खगोलशास्त्र म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण ताऱ्याचा अभ्यास करतो त्याला आपण खगोलशास्त्र. जसं वनस्पतीचा अभ्यास केला त्याचा वनस्पतीशास्त्र, जीवाश्म त्याला जीवशास्त्र, बायोलॉजी, आपण बॉटनी वगैरे म्हणतो. विद्यार्थी मित्र तसं ताऱ्यांचा अभ्यास करण्यात त्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. आणि कीटकांचा अभ्यास करणे कीटकशास्त्र. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्र बघा, आता ज्याला जरा व मरण नाही तो, ज्याला जरा मरण नाही तो. विद्यार्थी मित्रांनो, समूहासाठी शब्द शोधायचा आपल्या इथं. तर त्याला आपण काय? अजरामर म्हणतो. ज्याला मरण नाही त्याला अजरामर म्हणतो आपण. काय? तर अजरामर. तर चला जाऊया आपल्या आता समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न काय? द्राक्षाचे डॅश डॅश रिकामी जागी काय समूहदर्शक शब्द येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, द्राक्षाचा हा घोष असतो. विद्यार्थी मित्रांनो, पुडके कशाचे असते? तर पुडके आपले नोटांचे असते. कशाचे? तर नोटांचे हे पुडके असते विद्यार्थी मित्रांनो. राई कशाची असते विद्यार्थी मित्रांनो? राई आपल्याला माहिती आहे आंब्याची झाडांची राई असते. आंब्याच्या झाडांची. कशाची? आंब्याच्या झाडांची राई असते आपल्याला माहिती आहे. मुळी कशाची असते? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती मुळी ही लाकडाची तसेच आपली ऊसाची सुद्धा मुळी असते. ऊसाची सुद्धा काय? मुळी असते. आणि घोष हा द्राक्षांचा काय असतो? तर घोष असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचं आहे प्रश्न आपल्याला येणाऱ्या समोरच्या TCS प्रश्नामध्ये हेच प्रश्न विचारले जाणार विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, ग्रेस, हे बघा डॅश डॅश यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर दिलं आपल्याला 1 नंबरमध्ये. माणिक सीताराम घोटगे यांना तर काय? तर ग्रेस या नावाने ओळखलं जाते. विद्यार्थी मित्रांनो, यावरती प्रत्येक पेपरला 1 ते 2 प्रश्न विचारलेच आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 ते 2 प्रश्न यावरच विचारले, टोपण नावं किंवा पुस्तकावरती. पुस्तकावरती 1 किंवा 2 प्रश्न विचारले, टोपण नाव किंवा पुस्तकं. विद्यार्थी मित्रांनो, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो.
ती तुम्ही बघूनच घ्यायचं आहे, कारण की 1 ते 2 मार्क फिक्सच करून घ्यायचं आपल्याला ते बघून. चला आता समोरचा प्रश्न काय, रंजिश येणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. विद्यार्थी मित्रांनो, रंजिश येणे म्हणजे अतिशय त्रास होणे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी थोडा म्हणजे हे करून घ्यायचं आहे, क्लॅरिटी थोडी वाढून घ्यायची आहे. ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी थोडी क्लॅरिटी वगैरे वाढून घ्यायची आहे. हे बघा, रंजिश येणे म्हणजे काय, अतिशय त्रास होणे. आणि काय, 3 रस्ते एकत्र येण्याच्या जागेस काय म्हणतात, तर त्या जागेस आपण तिठा म्हणतो. काय, तर तिठा म्हणतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, काय, खालील शब्दाचा अर्थ सांगा. मणिबंध. मणिबंध म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ होतो मनगट. मनगट म्हणजेच काय, मणिबंध. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे, IMPच प्रश्न आहेत हे आपल्याला लक्षातच ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या समाज कल्याण झालं, महिला बालविकास झालं, ICDS झालं, येणारी वनरक्षक झालं, तलाठी भरती झालं, समोर येणाऱ्या 50,000+ जी भरती येणार आहे आपली, त्या भरतीसाठी आपल्याला हेच प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न बघायचे आहे. आणि आपल्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की ही लेक्चर सिरीज तुम्हाला कंटिन्यू भेटणार आहे. आपण स्टार्टिंगला मराठी घेणार आहे, त्याच्यानंतर इंग्लिश घेणार आहे, नंतर मॅथ रिजनिंग वगैरे घेणार आहे. त्याच्यामुळं जे फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर आले त्यांनी सबस्क्राईबच करून ठेवायचं आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता बघा, खालील प्रधान शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द. आता काय इथे दिले आपल्याला, सिंह. सिंह म्हणजे केसरी. विद्यार्थी मित्रांनो बघा, सिंह म्हणजे काय दिलेलं आपल्याला, केसरी. विद्यार्थी मित्रांनो, सिंहाचे किंवा केसरीचे अजून समानार्थी शब्द सांगायचं झालं, सिंह म्हणजे वनराज होते. वनराज आपण त्याला सिंह म्हणतो. तसंच मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे पण सिंह होते विद्यार्थी मित्रांनो. आणि पंचाननसुद्धा सिंह होते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचे आहे शब्द आपल्याला. हेच शब्द आपल्याला समोर इम्पॉर्टंट ठरणार आहेत. हेच आपल्याला समोरच्या येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाणार विद्यार्थी मित्रांनो. चला आपण समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न काय, आता आरोळी ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा विद्यार्थी मित्रांनो. हे वाक्यप्रचार दिलेला आहे आपल्याला, याचा योग्य अर्थ टाकण्याचा. काय, तर आरोळी ठोकणे. विद्यार्थी मित्रांनो, आरोळी ठोकणे म्हणजे मोठ्याने हाक मारणे. आपण म्हणत नाही का, शेतात गेल्याच्यानंतर जर खालच्या व्यक्तीला आवाज द्यायचा, वरच्या माणूस आपण आरोळी ठोकतो, त्यालाच म्हणतात आरोळी ठोकणे म्हणजे मोठ्याने हाक मारणे किंवा मोठ्याने आवाज देणे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक बघा काय, तर वांड. वांड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा. विद्यार्थी मित्रांनो, वांड म्हणजे निरागस. आपण त्याला म्हणत नाही का, वांड म्हणजे लय उद्धट आहे रे बाबा तू, त्यालाच आपण वांड म्हणतो. वांड म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द काय, तर निरागस आहे. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आपला समोरचा प्रश्न काय, माधव जुलियन यांचे पूर्ण नाव काय आहे. कोण, तर माधव जुलियन. यांचे पूर्ण नाव काय विद्यार्थी मित्रांनो, माधव त्र्यंबक पटवर्धन. हे काय, तर माधव जुलियन या नावाने ओळखले जायचे. हे त्यांचं पूर्ण नाव आहे, माधव त्र्यंबक पटवर्धन. कोणाचं, तर माधव जुलियन यांचं नाव आहे ते. आता बघू आपण समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न काय, ज्या प्रकारे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय हो का. तर आपला कोणता शब्द दिला आहे, भ्रमचा दिलेला आहे. वास्तव. भ्रम म्हणजे आपण म्हणत नाही का, भ्रमित होणे आणि वास्तव्यात असणे. तू भ्रमात पडला आहे, वास्तवात ये, आपण तर म्हणत नाही काय. तसं ओळख, तर ओळखचं काय, दुर्लक्ष. आपण एखाद्याला ओळख दाखवतो किंवा एखाद्याकडे ओळख असून सुद्धा दुर्लक्ष करतो. तसं आपल्याला काय, इथं पहिला शब्द दुसरा शब्द ओळखायचा, मग तसं संबंध लावायचा. आता भ्रमचं वास्तव दिलं आहे, ओळखचं इथं काय येणार, दुर्लक्ष येणार. जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न बघा काय, घरात नाही दाना मला बाजीराव म्हणा या म्हणीचं समानार्थी म्हण सांगायचे आपल्याला. तर घरात नाही तीळ आणि मशानात देतो पीळ. विद्यार्थी मित्रांनो, ही समानार्थी म्हण दिली आपल्याला. काय, तर घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा. तसंच काय, घरात नाही तीळ आणि मिशाला देतो पीळ. बघा आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. हे पहा, समुदर्शक शब्दाची आपल्याला योग्य जोडी लावायची, समुदर्शक शब्दाची. आता विद्यार्थी मित्रांनो, हे बघा वेलींचे काय असणार आहे, बघा वेलींचे काय असणार आहे आपल्याला इथं उत्तर दिलेलं आहे, कुंज. साधूंचा असणार काय आहे, तर साधूंचा असणार आहे जथ्था. आणि करवंदाची काय असणार आहे, तर करवंदाची असणार आहे जाळी. विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवा. बघा, वेलींचा पुंज, साधूंचा जथ्था आणि करवंदाची जाळी. विद्यार्थी मित्रांनो, हेच आपल्याला शब्द विचारले जाणार आहेत. हे आपल्याला शब्द असे लक्षातच ठेवायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे बघा आता इथं पुंज राहिले. पुंज हा कशाचा असतो विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं आपण. तारकांचा काय असतो, तारकांचा हा पुंज असतो विद्यार्थी मित्रांनो. तारकांचा काय असतो, तर हा पुंज असतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आपला समोरचा प्रश्न बघा, ज्यांना दिसत नसेल विद्यार्थी मित्रांनो त्यांनी क्लिअरिटी थोडी वाढून घ्यायची. आता काय, हे बघा, जरत्कारू म्हणजे काय, अशक्त व्यक्ती, त्याला आपण जरत्कारू म्हणतो. म्हणजेच काय, अशक्त व्यक्ती, जरत्कारू म्हणजे. आता पुढचा प्रश्न बघा, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते
त्या काल्पनिक रेषा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. विद्यार्थी मित्र त्याला आपण क्षितिज म्हणतो. जिथं आकाश टेकल्यासारखं दिसते आपण त्याला क्षितिज म्हणतो. हां, तर हे बघा सूर्यास्त म्हणजे काय, सूर्य मावळणे, समुद्रकडा आणि डोंगरकडा हे आपल्याला माहितीच आहे. तर जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. दिलेल्या 4 शब्दापैकी 3 शब्द विशिष्ट तऱ्हेने समान आहेत. एक शब्द वेगळा आहे. गटात न बसणारा शब्द निवडा. विद्यार्थी मित्रांनो आता बघा ही तो मुळा जमिनीमध्ये येतो, लसूण जमिनीमध्ये येतो आणि काना जमिनीमध्ये येतो. पण पालक ही आपली जमिनीच्या वरी असते. ही काय आपली तर जमिनीच्या वरती असते. आणि हे जे आपले बाकी येणारे आहेत हे सगळे जमिनीच्या खाली येतात. विद्यार्थी मित्रांनो हे खाली येतात. त्याच्यामुळं कांदा, लसूण, मुळा हे सगळे आणि पालक हा वेगळा आहे. तर जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा समीरण या शब्दाचा समानार्थी सांगा. विद्यार्थी मित्रांनो हे रिपीट झालं आहे आपल्या. समीरचं बघलं आपण, वाराचे बघितले. खाली दिठीचा काय प्रश्न, दृष्टी. दिठीचं विद्यार्थी मित्रांनो दृष्टी होते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपला रिपीट झाला आहे. जर विचार करा BMCमध्ये जर प्रश्न रिपीट होऊ शकतो, BMCच्या एक्झाममध्ये जर रिपीट होऊ शकतो तर मग आपल्याला समोरच्या येणाऱ्या एक्झाममध्ये का नाही होणार ना. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे शब्द लक्षातच ठेवायचे आहे. आता दिठीचा समानार्थी शब्द काय आहे तर दृष्टी आहे. बघा आता समीरण विद्यार्थी मित्रांनो हा रिपीट झाला आहे. म्हणजे आपलं हे बघा इरा, अरवली, रत्नागिरी, चेरुई ही नामे कोणत्या प्रकारची. विद्यार्थी मित्रांनो इथं आता एलिव्हेशन मेथड जायचं आपल्याला, बाकी काही माहीतच नसो. पण अरवली काय ही आपली पर्वतरांग आहे आणि आपली एकमेव पर्वतरांग आहे आपल्या लक्षात येते. मग एकमेव पर्वतरांग म्हणल्यावर आपलं अरवली पर्वतरांग म्हणलं की डायरेक्ट ती आठवते. मग ती असणार काय विशेष नाम आहे. एका विशिष्ट ज्याला संबोधतो डायरेक्ट त्या गोष्टीतून त्याला आपण विशेष नाम म्हणतो. त्याच्यामुळे अरवली, रत्नागिरी. आता रत्नागिरी जिल्हा आपल्याला रत्नागिरी म्हणलं की आपल्याला रत्नागिरी जिल्हा आठवतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी गोष्ट आठवते त्याच्यावर लक्ष ठेवायचं चालायचं आहे. आता बघा प्रावीण्याचं काय, प्रावीण्य शब्दाचा समानार्थी शब्द. प्रावीण्य म्हणजे कौशल्य. तुझ्या अंगात गुण असणे, प्रावीण्य असणे, कौशल्य असते आपण त्याला म्हणतो. प्रावीण्याचं काय येईल तर कौशल्य. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता भरीव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता विद्यार्थी मित्रांनो भरीव म्हणजे भरलेला, त्याचा विरुद्धार्थी काय येणार आहे पोकळ येणार आहे. आपल्याला माहितीच आहे. आता भरीवचा भरलेला समानार्थी शब्द हे तर काही येणारच नाही. त्याच्यामुळं भरीवचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे आपल्याला माहिती आहे पोकळ येणार आहे. भरीवचा विरुद्धार्थी शब्द काय पोकळ. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता बी रघुनाथ काय तर बी रघुनाथ या टोपण नावाने लेखन करणारे लेखक कोण. तर काय दिलेलं आपल्याला बी रघुनाथ. विद्यार्थी मित्रांनो पाठच पाहिजे. समान टोपण नावे तसेच पुस्तके विद्यार्थी मित्रांनो हे पाठच पाहिजे. प्रत्येक पेपरला मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 मार्क जर आपल्याला फिक्स करायचे असतील तर आपल्याला टोपण नावे आणि पुस्तके पाठच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो भगवान रघुनाथ कुलकर्णी हे कोणते तर बी रघुनाथ नावाने ओळखलात. कोणता बी रघुनाथ. कोण ओळखला ते तर भगवान रघुनाथ कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायचं आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. एरंडाची गुऱ्हाळ या अलंकारी शब्दाचा अर्थ असलेला योग्य पर्याय निवडा. काय तर निष्फळ बळबळ. एरंडाची गुऱ्हाळ म्हणजे काय निष्फळ बळबळ करत राहणे. त्यालाच आपण काय म्हणतो एरंडाचे गुऱ्हाळ म्हणतो. जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा समोरचा प्रश्न काय आहे. आपली एक म्हण दिलेली म्हणीचा योग्य अर्थ निवडायचा आहे. काय समाईक घोडे पाण्या वाचून मेले. विद्यार्थी मित्रांनो आता बघा ही म्हणतो याचा अर्थ आपल्याला कळणारच आहे. म्हणजे सर्वांची मालकी असलेली वस्तू कोणीच काळजी घेत नाही. म्हणजे समाईक घोडे ते पाण्या वाचून मेले. आता एखादी गोष्ट जर जे बघा आपले सेपरेट जर एक स्वतःची असली तर आपण त्या गोष्टीची काळजी करतो. पण तीच गोष्ट दोघा तिघा मिळून असली तर आपण काय म्हणतो त्यांना का काळजी करू नये बघ. ते म्हणतो मग त्यांना का काळजी करू नये मग त्याला असंच आहे समाईक घोडे पाण्या वाचून मेले. विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायची आहे म्हणे. समुद्रदर्शक शब्दाची अयोग्य जोडी. आता काजूची काय दिलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं काजूची काय दिले गोफण दिले. विद्यार्थी मित्रांनो काजूची गोफण नसते, काजूची ही गाथण असते. काय असते तर काजूची ही गाथण असते. बाकी आपल्याला काय दिलेलं आहे तर ऊसाची मुळी आपण बघितलं, केळ्यांचा घड, वस्तूंचे भांडार. तर इथं आपल्याला काजूची गोफण दिलं. तर काजूची काय असते विद्यार्थी मित्रांनो तर काजूची ही गाथण असते. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. त्याची कर्तबगारी फार मोठी होती. या वाक्याचा उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचं. विद्यार्थी मित्रांनो उद्गारार्थी वाक्याला पहिले उद्गारार्थी चिन्ह बघायचं कुठं. इथं आहे का नाही, इथं आहे का नाही. आता इथं आहे, इथं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो त्याचं काय आपलं वाक्य दिलं त्याचा कर्तबगारी फार मोठी. विद्यार्थी मित्रांनो इथं बघायचं आता कोणत्या वाक्यामध्ये चेंजेस झाले नाही. आता इथं काय दिले त्याची कर्तबगारी लहान नव्हती. आता वाक्यामध्ये चेंजेस केले आणि इथं दिले त्याची कर्तबगारी म्हणजे मोठी त्याची कर्तबगारी. केवढी मोठी त्याची कर्तबगारी. विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर आहे. वाक्यामध्ये चेंजेस केले की समजून चालायचं ते वाक्य चुकीचं आहे. पहिले उद्गारार्थी वाक्याला सांगितलं आपल्याला चिन्ह बघायचं कुठे कुठे. जे नसले ते ऑप्शन पहिले एलिमिनेशनना मेथडना कट करून टाकायचे. बाकी बघायचं कोणत्या वाक्यामध्ये चेंजेस केले नाही. जे वाक्य चेंजेस केले नाही ते वाक्य बरोबर आहे. चला
कारण की वाक्याचा अर्थ बदलला की डायरेक्ट वाक्याचा अर्थ बदलतो विद्यार्थी मित्रांनो. बघा आता ज्या प्रकारे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंध आहे त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंध असलेला पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो आता इथं काय दिले, बिहारचं दिले पटना आणि कर्नाटकचं काय असणार आहे बेंगळूर. विद्यार्थी मित्र इथं आपल्याला दिलेली राजधानी काय दिलेली, राजधानी दिलेली आपल्याला, त्याच्यामुळे हे ओळखायला सोपं होतं विद्यार्थी मित्र. बिहारचं पटना, कर्नाटकची काय असणार होती तर बेंगळुरू असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पाठच करून ठेवा, लक्षात असे ठेवून घ्या, सर्व राज्याच्या राजधान्या पाठच करून ठेवाय. आता बघा खालील शब्दाचा अर्थ सांगा. काय, धूळभेट. विद्यार्थी मित्रांनो धूळभेट म्हणजे काय, एकदम अल्पकालीन छोटीशी भेट, त्यालाच आपण काय म्हणतो तर धूळभेट म्हणतो, म्हणजेच अल्पकालीन भेट. धूळभेट म्हणजेच काय, अल्पकालीन भेट, छोटीशी भेट, त्याला आपण काय धूळभेट म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायचं आहे. आता बघा नगारा. काय तर नगारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कोणता, नगारा. नगारा शब्दाचा काय आले, दुंदुभी. आपल्याला दिले काय, दुंदुभी. कशाचा, नगारा या शब्दाचा समानार्थी शब्द दिला विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो हा शब्द शक्यतोवर कोणी वाचला नसणार आहे. असे शब्द विद्यार्थी मित्रांनो जर परत आपल्याला आले तर आपल्याला ते यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो TCSचे आलेले क्वेश्चन हेच आपले समोर येणारे कन्फर्म मार्क ठरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हे क्वेश्चन आपल्याला करूनच ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडी आता कमी क्वेश्चन घेतले. विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्यामध्ये आपण जवळपास मराठीचे विद्यार्थी मित्रांनो डेली 150+ प्रश्न घेणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण 150+ क्वेश्चन घेत चालणार आहे. सॉरी. बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न दिलेला आहे, खालील प्रधान शब्दाशी दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द निवडायचे. आपल्याला काय दिले, तोरा. तोरा म्हणजे एट. आपण नाही का म्हणतो तू लय तोरात चालतो रे, लय एटीत चालतो तू, तर मग तोराचा काय समानार्थी शब्द दिला आपल्याला, एट. तोरा म्हणजे तोरात चालणे म्हणजे एटीत चालणे. विद्यार्थी मित्रांनो जे नवीन आहेत आपल्या चॅनलला, पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो यस म्हणजे येणाऱ्या समोरच्या सरळ सेवा भरतीला आपल्याला जी उपयुक्त ठरणार आहे ते प्रश्न आपण कंटिन्यू यामध्ये घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तसेच आपली तलाठी भरतीची सुद्धा म्हणजे झालेल्या क्वेश्चन पेपरची लेक्चर सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही सुद्धा आपण BMCची कंटिन्यू घेणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू लवकरच नेक्स्ट लेक्चर विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू, बाय.